श्री स्वामी समर्थ. 19 ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अजय एकादशी. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण या दिवशी श्री हरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण हा गुरुवार दिवस असल्याने हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. या एकादशीच्या दिवशी 2 शुभयोग तयार झालेले आहेत. पहिली म्हणजे सिद्धयोग आणि दुसरा जो आहे तो सर्वार्थ सिद्धयोग. हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानले जाते कारण या दिवशी गुरुवार आल्याने हा दिवस श्री हरी विष्णू यांना समर्पित असतो. या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्याचं पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होत असते. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला तुळशी माताला अशी एक वस्तू बांधायची आहे. त्याचबरोबर असा एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे श्री हरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आपल्या घरामध्ये 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपली भरभरून प्रगती होईल. पहा, तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करत असते आणि त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये कारण तुळशी माताचा व्रत जो आहे तो भंग होतो. त्यामुळे तुळशीला पाणी हे घालू नये. त्याऐवजी आपल्याला तुळशी माताला कच्चे गाईचे दूध जे आहे ते टाकायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असे हे दूध आपल्याला तुळशी माताला अर्पण करायचे आहे. तर पहा, या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने आपल्याला त्याची फलप्राप्ती होत असते. तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने त्याचे 1000 पटीने आपल्याला फळ प्राप्त होते. या दिवशी उपवास सोडायचा असेल तर दुसऱ्या दिवशी 30 तारखेला आवर्जून हा उपवास सोडावा. पद्मपुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की या एकादशीचं व्रत जी व्यक्ती स्त्रिया पुरुष मंडळी करत असेल तर त्यांना सर्व पापापासून मुक्तता मिळत असते. आज या एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होत असतात व तसेच मनुष्याला मोक्षप्राप्तीसुद्धा मिळत असते. हे व्रत केल्याने अश्वमेघ यज्ञासारखे शुभ फळ प्राप्त होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशी माताला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि असा एक धागा आपल्याला बांधायचा आहे ज्यामुळे आपली घरातली प्रगती जी आहे, धनसंपत्ती जी आहे किंवा आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होऊन घराची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते. घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करत असते. ती आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. कुटुंबाची, घराची, मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होत असते. घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य संपत असते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. तर पहा, उपाय करण्यासाठी संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेस माता लक्ष्मी 6 वाजता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला जो घर आहे ते अगोदर झाडायचा आहे. तर पहा, कधीही 6च्या नंतर घर झाडू नये व त्याचबरोबर जो झाडू आहे तो आपल्याला उभा कधीही ठेवू नये, खाली आडवा ठेवावा. तर पहा, उपाय करण्यासाठी 6ची वेळ जी आहे ती अतिशय उत्तम मानली जाते कारण या वेळेत जर आपण काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला शाश्वत फळ प्राप्त होत असते. तर पहा, आज या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावल्यामुळे गुरुवारचा दिवस असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते. आपल्या घरामध्ये धन, ऐश्वर्य यामध्ये बरकत होत असते. म्हणून हा दिवा आपल्याला इच्छापूर्तीसाठी, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावायचा आहे. घरामध्ये जे कर्ज आहे ते जास्त झालेलं आहे, घरामध्ये जो पैसा आहे तो टिकत नाही किंवा घरामध्ये जो पैसा आलेला आहे तो घरामध्ये राहत नाही, वायफळ कुठेतरी खर्च होतो. त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरात पैसा हा टिकून राहील आणि घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहील. तर सर्वात प्रथम आपल्याला संध्याकाळी एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. कणकेमध्ये मीठ न टाकता चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती टाकायचे आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि जी वात आहे त्या वातीला आपल्याला हळद लावायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता दूर होत असते, घरामध्ये संकट विघ्न येत नाहीत.
आणि त्यानंतर आपल्याला जो धागा आहे, तर हा जो धागा आहे हा कलावा धागा आहे. तर हा कलावा धागा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गंगाजल जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आणि जो हळद आपण गंगाजलमध्ये भिजवलेली आहे, तर ती पूर्ण हळद जी आहे ती आपल्याला या कलाव्या धाग्याला लावायची आहे. आणि हा जो धागा आहे हा संध्याकाळी 6 वाजण्याच्या अगोदर आपल्याला तुळशी माताला लावायचा आहे, बांधायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरातील जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित व्हायला लागते. कारण पहा, हळद जी आहे ती श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. आणि हळदीचा दिवा लावल्यामुळे आणि हळदीचं हे दूध अर्पण केल्यामुळे तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होत असते. जेव्हा तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होत असते तेव्हा साक्षात श्री हरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणून असा एक दिवा आवर्जून लावा आणि असा एक धागा आवर्जून बांधावा. आणि त्याचबरोबर आपल्याला आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी संध्याकाळी श्रीकृष्ण यांचे किंवा श्री विष्णुदेवाय नमः यांचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्रनाम याचं 3 वेळा पठण करायचं आहे. ज्यामुळे आपले जे अडलेले काम आहे, घरामध्ये दारिद्र्य, आपल्या घरामध्ये कर्ज भरपूर झालेलं आहे, दारिद्र्य आहे, ती संपून आपल्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल. आणि आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करून पहा, मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ.